कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाची कार्यक्षमता वाढावी यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून 6 शासकीय वाहनांची खरेदी करण्यात आली आहे। पोलीस बल गट क्रमांक 16 साठी एकूण 61,07,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून 2 स्कॉर्पिओ आणि 4 बोलेरो अशी एकूण 6 वाहनं राज्य राखीव पोलीस दलाला देण्यात आली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके हे दुर्गम, डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या परिसरात येतात। अशा भागांमध्ये बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती तसंच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवेळी पोलिसांना वेळेत पोहोचणं अत्यंत आवश्यक असतं। यासाठी मजबूत आणि विश्वासार्ह वाहनांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। नवीन शासकीय वाहनं मिळाल्यामुळे दुर्गम भागातील पोलीस बंदोबस्त अधिक प्रभावीपणे राबवता येणार असून आपत्कालीन मदत आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात मोठी मदत होणार आहे। पोलीस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असून भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसह कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रशांत अमृतकर तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।